राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे विविध कार्यक्रमांतून शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला। या सप्ताहात शासनाने आखून दिलेल्या रूपरेषेनुसार वेगवेगळे उपक्रम शाळा कॉलेजेसमध्ये घेण्यात आले। यामध्ये शिरगाव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय शिरगाव येथील ज्युनियर कॉलेज विज्ञान विभागामार्फत मोबाईल वापराचे दुष्परिणाम आणि बेटी बचाव या ज्वलंत विषयांवर 11वी आणि 12वी विज्ञानमधील विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचे शिरगावमधील शिवाजी चौकात ग्रामस्थांसमोर सादरीकरण करण्यात आले। पथनाट्याचे आयोजन आणि नियोजन ज्युनियर कॉलेजमधील विज्ञान विभागाचे प्राध्यापक सिद्धेश इंदुलकर सर, श्रीमती स्मिता सनदी मॅडम, सचिन जाधव सर, ऋषिकेश पवार सर, संकेत कदम सर यांनी केले। विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक तसेच ग्रामस्थांचे यावेळी सहकार्य लाभले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै हा सप्ताह शिक्षण सप्ताह म्हणून पूर्ण भारत देशात साजरा करण्यात आला। आज 28 जुलै या दिवशी आमच्या शिरगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 11वी व 12वीच्या ज्युनियर कॉलेज सायन्समधील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे या सप्ताहाची सांगता केली। शिरगाव चौकातील शिवाजी चौकामध्ये हा पथनाट्याचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला आणि हे आयोजन करताना माझे सर्व सहकारी जाधव सर, पवार सर, कदम सर, इंदुलकर सर व माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे मला सहकार्य लाभले। या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व बेटी बचाओ या ज्वलंत विषयावर खूप उत्कृष्टरित्या पथनाट्य सादर केले आणि या पथनाट्य सादर करत असताना आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बिद्री कोटीमठ सर, शिरगाव गावचे सर्व ग्रामस्थ, सर्व लोकांचे आम्हाला सहकार्य लाभले आणि या सहकार्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे ऋण व्यक्त करतो। प्रतिनिधी मुनीर शेख, NTV न्यूज मराठी, चिपळूण, रत्नागिरी।